नमस्कार मित्रांनो, मराठी बोला युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेच्या अंतर्गत महाडीबीटीच्या अंतर्गत ज्यावेळेस आपण अर्ज करतो त्यावेळेस त्या अर्जाच्या ठिकाणी त्या ठिकाणी फार्म आयडी नावाचा एक ऑप्शन आलेला आहे आणि हा फार्म आयडी या ठिकाणी मागितला जातो. परंतु बऱ्याच जणांचा हा प्रॉब्लेम आहे की हा फार्म आयडी नेमका आहे तरी काय. त्या ठिकाणी फार्मर आयडी हा विषय वेगळा आणि फार्म आयडी हा विषय वेगळा. मग हा फार्म आयडी नेमका आहे तरी काय, किंवा हा मिळवायचा कसा, किंवा हा कुठून मिळतो, किंवा ह्याचा नेमकं विशेष काय आहे. फार्म आयडी एमएच ने सुरू होतो. हा आयडी कोणाकडे सध्या उपलब्ध नाही. फार्म आयडी चेक करता त्या ठिकाणी फार्म आयडी टाकला जातो, परंतु हा जो आयडी आहे, हा जो फार्म आयडी आहे तो बहुतांश शेतकऱ्यांना किंवा बऱ्याच शेतकऱ्यांना किंवा अर्ज करताना इतर ऑनलाईन सेंटरवाल्यांना देखील हा फार्म आयडी नेमका आहे काय आणि हा कसा मिळवायचा हाच प्रॉब्लेम आहे. तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हा फार्म आयडी कसा मिळवायचा आणि हा फार्म आयडी आपल्याला कुठे पाहायला मिळतो याची संपूर्ण माहिती ए टू झेड पाहणार आहोत. त्यामुळे जर चॅनलवर आपण पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून असाच महत्त्वपूर्ण अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून भेटत राहील. तर चला विलंब न करता थेट आपण स्क्रीनवर जाऊ आणि स्क्रीनवर गेल्यानंतर हा फार्म आयडी नेमका मिळतो कसा आणि मिळवायचा कसा याची माहिती घेण्याचा प्रयत्न करू. आता सर्वप्रथम तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी फार्म आयडी मागितला जातो. कुठं तर डीबीटी मध्ये आपण ज्यावेळेस अर्ज करतो त्यावेळेस तुम्हाला या ठिकाणी फार्म आयडी मागितला जातो. तर हा जो काय फार्म आयडी तुम्हाला या ठिकाणी मागितला जातो, फार्म आयडी म्हणून या ठिकाणी ऑप्शन आलेला आहे. हा फार्म आयडी तुम्हाला माहिती जात होता. हा फार्म आयडी तुम्हाला नेमका मिळतो कुठं, तर या ठिकाणी आपण ज्यावेळेस आपण फार्म आयडी काढला त्या ठिकाणी तुम्हाला फार्मर हे ऑप्शन दाखवलं जातं. यामध्ये तुम्हाला ऑप्शन दिलेला आहे. यामध्ये तुम्ही शेतकरी लॉग इन करायचं आणि शेतकरी लॉग इन किंवा इतर लॉग इन केल्यानंतर तुमच्या प्रोफाईल मध्ये गेल्यानंतर हा फार्म आयडी तुम्हाला पाहायला मिळतो. या ठिकाणी तुम्हाला फार्म आयडी देखील मिळतो. फार्मर आयडी वेगळा आणि फार्म आयडी हा वेगळा असतो. या ठिकाणी आपला युजर आयडी पासवर्ड टाकून या ठिकाणी लॉग इन करा. लॉग इन केल्यानंतर तुम्ही जो रजिस्टर मोबाईल नंबर आहे त्या मोबाईलवरती एक ओटीपी पाठवला जातो. तो ओटीपी या ठिकाणी टाकून घ्यायचा. ओटीपी टाकून लॉग इन या पर्यायावरती क्लिक करायचा आणि लॉग इन केल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचा जो फार्म आयडी आहे तो विचारला जातो. आता फार्म आयडी काय आहे हे आधी समजून घ्या की फार्म आयडी जो तुमचा गट आहे त्या गटामध्ये तुमची जी माहिती आहे त्या गटाला तुमच्या क्षेत्राला एक स्पेशल आयडी दिलेला आहे की कोणत्या गटासाठी तुम्ही अर्ज करतात ते म्हणजे फार्म आयडी. आता फार्म आयडी काढण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी व्ह्यू माय प्रोफाईल या पर्यायावरती यायचंय आणि या ठिकाणी जे तुमचं लँड डिटेल दाखवलं त्यामध्ये एक गट असेल, तुमचे 2 गट असतील, 3 गट असतील, की जेवढे गट असतील त्यासाठी वेगवेगळा फार्म आयडी या ठिकाणी तुम्हाला तयार झालेला पाहायला मिळेल. आता या ठिकाणी जर तुम्ही आलात फार्म आयडी डिटेलवर तर या ठिकाणी तुम्हाला व्ह्यू क्रॉप सर्वे यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचा फार्म आयडी पाहायला मिळतो. एमएच जो काय एमएच ने सुरू होतो तो फार्म आयडी तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. अशा पद्धतीने जो फार्म आयडी आहे हाच फार्म आयडी तुम्हाला या ठिकाणी फार्म आयडी या टॅब मध्ये देखील टाकायचा आहे. आता जो काय प्रश्न तुमच्या मनातील होता की हा फार्म आयडी नेमका मिळतो कसा, तर त्याचं उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेतलेलं आहे की फार्म आयडी नेमकं पाहायचा कुठे किंवा फार्म आयडी काढायचा कुठून, त्याचं उत्तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं असेल. यामध्ये ज्या काय तुमच्या अडचणी असतील किंवा फार्म आयडी बाबतच्या, आता अर्जाबाबतचे जे आहेत त्याबद्दल आपण दुसरा व्हिडिओ बनवणार आहोत, परंतु फार्म आयडी बाबत जे काय प्रश्न होते या प्रश्नाचं उत्तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला मिळालं असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि जर चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून असंच महत्त्वपूर्ण अपडेट आपल्याला भेटत राहील. तर चला धन्यवाद. आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट पॉईंट सोबत.